नमस्कार मित्रांनो, संभाजी गाजवे मल्टीयुजेस चॅनल आपलं स्वागत करत आहे आणि सेवाभावी वृत्तीने आपल्या सेवेत हजर आहे. आजची लेटेस्ट माहिती घेऊन समोर. तर मित्रांनो, माझ्या प्रत्येक म्हणण्यापेक्षा चॅनलमध्ये प्रत्येक न्यूजमध्ये नवीन जी बातमी आहे तीच बातमी आपल्यासमोर मी सेवाभावी वृत्तीने सादर करत आहे, आपली सेवा करत आहे. तर आजच्या तारखेमधली नवीन जी बातमी आहे ती अशी आहे, राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज राजभवन मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार देऊन सन्मान केलेले आहे. त्यामध्ये सन्मानित व्यक्ती जे आहेत ते मी नाव सांगतोय. संदीप पवार शिक्षण क्षेत्र, शिवाजीराव डोळे कृषी क्षेत्र, डॉक्टर जुई मांडके वैद्यकीय मुंबई क्षेत्र, डॉक्टर सचिन खत्री वैद्यकीय उर्वरित महाराष्ट्र क्षेत्र, चिराग सेठी क्रीडा क्षेत्र, आशा सिंग व्यवसाय क्षेत्र, धोनील सेठ व देवांशी केजरीवाल स्टार्टअप क्षेत्र, यजुर्वेद महाराज सामाजिक सेवा क्षेत्र, शेखर सिंग IAS, दीक्षित गेडाम IPS, मंत्री अदिती तटकरे राजकारण, मंत्री उदय सामंत राजकारण विशेष श्रेणी, कार्तिक आर्यन अभिनय, संजीव बजाज व्यवसाय, देवेन भारती विशेष आयुक्त मुंबई पोलीस, ब्रह्मविहारी स्वामी आंतरराष्ट्रीय संबंध BAPS स्वामीनारायण संस्था. अशा पद्धतीचे जे पुरस्कार ते होते त्यांचे माहिती आपल्यासमोर दिलेली आहे. त्यानंतर अजून पुढे जाऊन त्यामध्ये वेगवेगळे अजून जी माहिती आहे तसेच आपल्यासमोर मी सादर करत आहे. याही पुढे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केलेले जे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्री साहेबांनी च्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजभवनामध्ये जे महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2025 कार्यक्रम संपन्न झाला आहे. आणि यामध्ये कार्यक्रमामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. यावेळी मुख्यमंत्री साहेब आपले मनोगतसुद्धा व्यक्त केलेले आहेत आणि त्यामध्ये ते मनोगतामध्ये सांगत आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की लोकमत माझ्यासाठी परिवार असून आपल्या घरातूनच शाबासकी मिळाल्याचे मी समजतो. या पुरस्कारासाठी लोकमतचे मनापासून आभार व्यक्त केलेले आहे मुख्यमंत्री साहेबांनी. आणि कोणताही जो पुरस्कार मिळताना तर त्यातून निश्चितपणे अधिक चांगले काम केले पाहिजे. या पुरस्काराला अनुरूप असेच कार्य भविष्यात होईल असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे. त्याही पुढे जाऊन मुख्यमंत्री साहेब म्हणतात की या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुलाखत घेतली होती. त्यांची मुलाखत घेतली आणि तसेच लोकमत माध्यम समूहाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी,
लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष विजय दरडाजी, लोकमत माध्यम समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दरडा आणि इतर मान्यवरसुद्धा उपस्थित होते. अशा पद्धतीने या वृत्तांतमध्ये याही पुढे जाऊन अजून कालच्या तारखेमधला जो वृत्तांत आहे त्यामध्ये मुख्यमंत्री साहेब म्हणाले की 15व्या विधानसभेतील सर्व सन्माननीय सदस्य आणि विधानसभेतील सर्व सन्माननीय सदस्य यांच्या स्मरणार्थ आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित होते. तर त्या सहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला होता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ही बातमी आपण म्हणजे आत्ताच नुकतीच आलेली बातमी आहे, म्हणून मी लगेच आपल्या संभाजी गाजवे मल्टीविजयस चॅनलकडून आपण दररोज नवनवीन जी बातमीची माहिती देत असतो त्याच अनुरूपाने आपण आज पण सेवाभावी वृत्तीने दररोज आपल्यासमोर आपली सेवा करत आहे आणि ही बातमी आपण सादर करत आहोत. धन्यवाद.